तुझ्या 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 रूपाचं चांदन. दत्ताभाऊ वेगळे होते. सौदव गाव त्यांच्या प्रेमात होत. राज्याला कुणी बी मदत मागायला आले ना की लगेच जायचे. दादागिरी पण करायचे, पण पण माणुसकी पण तेवढीच होती. म्हणजे एक वेळ कोणाला तरी मारतील, पण नंतर स्वतःच्या हातानं त्याच्या जखमेवर मलमपट्टी करतील. दादा, दत्ता साहेब परत असून घेऊन. ठाव आहे म्हणून थांबलो इथं. दादा, तुम्ही थांबवा ना त्यांना. किंवा नाही ऐकायचा. हा तू त्यांच्या पाठीवर बसतोय आणि गाव मला इथं होत रोजच झालंय. दादा, तुम्हाला जमत नसेल तर मी जाते. असं वेडेपणा करू नकोस. तुझ्या जीवाचं बरोबर करून घेशील तू. नग दादा, तुम्हीच म्हणलात ना तुम्हाला जुने दत्ता साहेब बघायचेत म्हणून. मग त्यांना पूर्वीसारखं बनवायला सुरुवात करायला काय हरकत आहे? अगं नक्षे, तुला वाटतं मी प्रयत्न केला नसेल? यावेळी मी करते. नक्षे 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 ऐक माझं. दत्तगुरु महाराज, सोड त्यो असू. नाही दत्ता साहेब, तुम्ही नका हो त्रास करून घेऊ स्वतःला. दत्ता एकच सांगतो आणि एकदा सांगतो, हा सूड सोड. नका ना स्वतःला त्रास करून घेऊ असा. मला त्रास झाल्या बिगर हिला हिला शांती नाही भेटायची. तिच्यासाठी मला स्वतःला त्रास करून घेऊ देत. सोडा सोड. साहेब पण माझ्यात हान ह्याच्यात जो कुणी मध्ये येईल त्याला चित्ता गाडल. सोडा सोड. हिच्या मनाला शांती भेटते. बघ बघ कशी असते माझ्याकडे बघ. म्या स्वतःला त्रास करून घेतला, काहीला आनंद मिळतो. माझ्या नाही पण हिच्या मनासारखं तरी होऊ देत की. सोड सोड त्या सोड. हिनं घात केला. हिच्या देखण्या रूपानं घात केला. काळजावर भरून न येणारी जखम दिली हिनं. हिचा गोरा रंग, हसल्यावर मोत्यावाणी दिसणार दात, गालावरची लाली, या समजांनी घात केला. बोललो आपण या पुरीवर. हान स्वतःचीच नाही ओळखू शकलो आपण हिला. आता सुंदर दिसणाऱ्या सगळ्या पुरीचं तुकडं तुकडं करीन. सुंदर दिसणाऱ्या पुरी विश्वासघात कराया जन्माला आलेल्या असत्यात.
सोड. दत्तासाहेब, दत्तासाहेब, ये अहो दत्तासाहेब, या सावकाश. हो का असं वागताय हो? बसा इथं, बसा. रेखा, तू तू पण असाच वागला. कुठं निघालीये? बोल के, कुठं निघालीये? तुला काही पडलंय वय त्याचं? ए, माझा हक्क आहे तुझ्यावर. बोल, कुठं चालली मला सोडून? बोल की, का वागली असं? मला एकट्याला सोडून कुठं निघाली? बोल. ते मला नाही, ते तुझ्या आईला जाऊन विचार. रेखा, आवाज खाली. तुझ्या आईनं जो काही नीचपणा केलाय की नाही, त्याच्यासाठी चौकाट, चौकटीत राहायच. माझ्या आईबद्दल काय बोललीस ना तर बोलणार. एकदा नाही, 1000 वेळा बोलणार. पगार पण ठेव, नाहीतर मी नाहीतर नाहीतर काय करणार रे तू? काय करणार? माझ्या आईला बोलती. माझ्या आईला बोलते. आपल्या आईबद्दल काय बी बोलायचं नाही. दत्तासाहेब, अहो मी काही नाही बोलले हो. बोलली, तू बोलली, तू माझ्या आईला नीच बोलली. तुला माहित नाही रेखा, आपण आपल्या आईवर किती जीव लावतो, तरी बी तू आपल्या आईला नीच बोलली. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ काय करताय? शंकर्या बाजूलो, हिला हिला चिरून दत्ता काढतो. भाऊ, दत्ता भाऊ, शंकर्या, ही रेखा आपल्याला नीच बोलली. मी आता हिला आहे ना उभा चिरतो. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ तुम्हाला जास्त झाले. इथं रेखा नाही आहे. ए, तू मला शिकवू नको हो बाजूला. दत्ता भाऊ, ही जी लायकी आहे का, हा, माझ्या आईला नीच बोलायची. सोड, हिला उभा चिरतो. दत्ता भाऊ, खरंच इथं रेखा नाही आहे. बाजूला म्हणलं ना रेखा, रेखा तर तुला सोडतच नाही. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, अहो दत्तासाहेब, मी नक्षत्र आहे हो. दत्ता भाऊ, शुद्धीवर या. इथं रेखा नाहीये, नक्षत्र आहे ती, नक्षत्र. शंकर नाही, मी आईला सोडणार नाही. शंकर दादा, तू बाहेर जा, सांभाळून जा. काचा आहेत, या या सांभाळून, या सांभाळून, या. झालं मनासारखं वागून भेटली हाऊस. तुला सांगितलं होतं तिकडे जाऊ नकोस म्हणून, तरी पण केलीस. नाही ऐकलं, तुला लागलं असतं म्हणजे. अहो, पण मी त्यांना थांबवलं. कोणी सांगितलं? मी हा खुळा वय इथं बाहेर थांबाया. नशीब वेळेवर आलो, नाहीतर दत्ता भाऊन खरंच कापला असता. चालली होती पुशाकी मारायला. तुला सांगितलं ना, तरी बी स्वतःची अक्कल चालवायला गेलीस. ए नक्षे, परत एकदा सांगतो, दत्ता भाऊंच्या वाट्याला जाऊ नगस.
त्यांची तार बसली की रेखा अन प्रेम हे दोन शब्द अजिबात काढायचे नाही. राक्षस घुसतो त्याच्या अंगात, मग त्याला आवर घालणं कठीण होऊन बसतं. रेखा. काय काय म्हणली? अहो शंकर दादा, रेखा. हा रेखा काय? अहो रेखाचं नाव काढलं की ते असे वागतात. हा त्यांना जर बरं करायचं असेल तर प्रेमाचाच उपयोग होईल. शिव, तुला वाटते त्यो प्रेमानं सुधारेल? का नाही? हा? प्रेमात जनावरांना पण माणसात आणण्याची ताकद असते. तुम्ही नीट पाहिलं तर त्यांच्यात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. तुला कधी दिसली? हो, घरात यायच्या अगोदर त्यांनी मला गाडीच्या धडकेपासून वाचवलं. हा इथे आल्यावर चोरीच्या आळातून मला बाहेर काढलं. होय. काल जे घरी झालं गॅसचं प्रकरण, त्यातून पण त्यांनीच मला वाचवलं. हा याचा अर्थ त्यांच्यातली माणुसकी जिवंत आहे. तिला फक्त फुंकर मारून ती ठिणगी पुन्हा पेटवायची गरज आहे. फक्त त्यांना त्यांच्यावर प्रेम करणारं कोणीतरी पाहिजे. तुला वाटतं या अशा वागण्यानं त्यांच्यावर कुणी प्रेम करल? काय बी बडबडतेस, प्रेम भेटायला पाहिजे म्हणत. झोप आता. काय नक्की तू पण. शंकर दादा, तुम्ही किती पण म्हणले तरी मला आतून असं वाटतंय दत्तासाहेब प्रेमाचं भुकेले. त्यांना माणसात आणायला प्रेमाचाच उपयोग पडेल. दत्ता भाऊच्या आयुष्यात प्रेमाची बाग फुलवायला निघालीस होय. बरं झालं आत्ताच कळलं. आता म्या भी मदत करतो तुला प्रेमाची बाग फुलवाया. बरं का आता? हा हलकं वाटतंय का? रिक्षा फिरवून झाले असेल तर बाजूलो. काल रातचं आठवतंय का? दत्ता भाऊ, असं नग वागूस. कशा पाहिजे एवढी पितो? हा काल रातच्याला मी येळेवर आलो नसतो ना तर त्या बिचाऱ्या पोरीचा जीवच घेतला असतास तू. आपल्या कुलीत कोणी बी आलेलं आपल्याला खपत नाही. अरे आणि तिनं चौकट मोडली. अरे दत्ता भाऊ, ती चुकली. मी बोललो तिला, पण ती का आली ते बी समजून घे की. तू स्वतःला त्रास करून घेतो हे तिला नाही बघवलं. तेच तुला समजायला आली होती की नग मारून घेऊ स्वतःला. पण तू म्हणजे काय बोलू आता. कुठं हाय कुठं ती. दत्ता भाऊंच्या प्रेमात कुणीतरी अडगच पडत. पण काय कला ताई, त्या काळुंद्रीला जमणार आहे काय सगळं? नाही, ती या वाड्यात आल्यापासून या वाड्यात नुसती अपशकुनाची रांगच लागल्या. बघ की. आणि कले तू बी उघड उसका फिरल्यावानी बोलती. असं कोणी कोणाला ठरून प्रेमात पाडते वय? ते मला बी ठाव आहे. झाडाला पाणी घातल्या घातल्या काही फुल येत नाही. आधी त्याची मरम्मत करायला लागते, खत पाणी घालायला लागतं, थोडं थोडं पाणी बी शिंपडायला लागतं, तवा जाऊन कळी येते. आता नक्षत्र आणि दत्ता भाऊ एकमेकांच्या प्रेमात काही पडायचं नाही. पण नक्षत्राच्या मनात आपण दत्ता भाऊ विषयी खत पाणी घालू शकतो. कस? आपण नक्षत्राच्या मनावर बिंबवायचं की दत्ता भाऊ आपुलकीचा प्रेमाचा लई भुकेलाय.
एकटा पडलाय तो. असं सांगून हळूहळू हळूहळू तिला धक्क्याला लावायचं. अहो कलाताई, पण दत्ता भाऊंकडनं बी काहीतरी यायला पाहिजे की तिनं त्यांच्याशी प्रेमानं बोलायला. नाहीतर ही जाऊन बोलायची प्रेमानं आणि ते तिला फटकारत बसायचे. तेच हवंय आपल्याला, तेच हवंय आपल्याला. नक्षत्रामुळे जर दत्ता भाऊला त्रास झाला तर तो आपल्या पथ्यावर पडेल. आपला फायदाच आहे त्यात. नांगी बी खेचली जाईल आणि इश बी पसरायचं नाही. वय की कलाताई, कसलं वाण डोकं चालवलंय हो. कसलं वाण डोकं चालवले हो तुम्ही. उग येड्यागत काहीतरी करायला जाशील आणि स्वतःच्याच पायावर दोंडा पाडून घेशील. आणि स्कले, तू बी असे काही सल्ले देऊ नको येड्यागत. कशा पाहिजे त्या पोरीच्या आयुष्याची नासाडी करते. आला पुळका आला. ती तुमची बहीण आहे का आणखीन कोण आहे हो. सांगा. इथं नात्याचा प्रश्न नाहीये. उग कमरेचं सोडून डोसक्याला बांधायचं याला काय अर्थ आहे का नाही. अरे आपण कोण आहे, आपली पद काय आहे, याचं काही भान ठेवाल का नाही. भान आईसाहेबांनी ठेवायला हवं होतं. तेव्हा त्या पोरीला सरपंच पदासाठी उभी केली. तेव्हा घरच्यांना सोडून बाहेरचीला उभी केली नव. तेव्हा चाललं तुला. आता बरं तोंड सुटलंय रे तुझं. हो बघा की कलाताई, उद्या ती नक्षत्रात सरपंच झाली आणि मला या वाड्यातली धुनी भांडी करायला लागली की नाही, मग सांगते तुम्हाला. म्हणे आयुष्याची नासाडी करू नका. कलाताई, तुम्ही अजिबात ऐकू नका यांचं. तुम्हाला जे वाटतंय तेच करा. नक्षत्राला वाड्यातनं बाहेर काढायचा ह्यो एकच उपाय आहे. तुला माहित नाही रेखा, आपण आपल्या आईवर किती जीव लावतो. तू माझ्या आईला नीच बोलली. दत्ता साहेब स्वतःला का असा त्रास करून घेताय. का कळत नाहीये त्यांना की मागचं पान उलटून पुढे जायचं असतं. हवंय का तुम्हाला. एक येळ दूध उतू गेलं तरी चालल, पर भावनांना आवर घालायचं. काल माझ्या खोलीत आलती म्हणला शंकर्या. तुला मागच सांगितलंय, मला विचारल्या बिगर माझ्या खोलीत यायचं नाही. तरी बी तू आली. काय हरकत नाही, येण्याबद्दल तसा काही विषय नाही. तर काल रातच्याला जे काय घडलं ते तुमची काळजी वाटली म्हणून. गरज नाही. दाराची चौकट वळणायची, पर दत्ताच्या खाजगी आयुष्याची चौकट वळणायची नाही. मी हा सूड का वडतो, कुणासाठी वडतो, या विचारांना पूर्ण विराम द्यायचा. तिथनं पुढे जिवंत राहायचं असेल तर हसुडाला हात लावायचा नाही. दत्ता साहेब, जीवाची काळजी नाही मला. आज ना उद्या तो जाणारच आहे. आजवर तुम्ही वाचवलं, पण दर येळी तुम्ही नसणार माझा जीव वाचवायला. तुम्हाला नसेल आवडत तर मी परत लक्ष नाही घालणार तुमच्या आयुष्यात. चूक झाली. दोन चुका.
तिसरी चूक माफ करत नाही हो दत्ता. दया माया प्रेम याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आपल्याशी. खरंय तुमचं साहेब. तुमच्या अशा वागण्यामुळे कसं कोण प्रेमात पडेल तुमच्या. आलं बाबा काहीतरी खायला. दत्ता भाऊ नक्षत्र नाश्ता बनवलाय. नगय मला, आईनं दिलंय मला. चहा केलाय फक्त. नाश्ता पण बनव. आता दत्ता भाऊ खाणार नाही म्हणजे काय आम्ही उपाशी राहायचं वय. मला सडकून भूक लागले. ताई साहेबांनी बोललं नाश्ता हे काय मला देणार नाही. बनव नाश्ता. करते. बनवूस तोवर हा चहा आणि टोस्ट खाऊन घ्या. चालतंय की पोटात जाण्याची मतलब. मी बनवते नाश्ता. फक्त कलाताई आणि रेणुका ताईला चहा देऊन ये. आत कुठं निघालीस? तुम्हाला चहा द्यायला येत होते. हाय का म्हणलं ना वर रेणुका, हा ती आता चहा द्यायला आत येईल म्हणून म्हटलं आम्हीच बाहेर जाऊन घ्यावा. दे. मी आत देते की आत खोलीत. अगं राहू दे. हा आधीच काय व्याप कमी असतो हे तुझ्या डोक्याला. किती काम करशील. वा नक्षत्रा, अगं काय फक्कड चहा बनवलायस तू. वा मजा आली. अगं दत्ता भाऊला नाही दिला होय चहा. आईच्या आतनं भेटला घेईन. असं कसं दत्ता भाऊ, चहा पिऊन तर बघ. अरे असली तरतरी येईल सांगतोय तुला. हा एक नंबर. दे ना. अगं दे चहा त्याला. आता दे, म्या सांगतोय ना व. दे दे दे. दत्ता संघ बळजबरी करायची नाही. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो. चहा घेईल तर आईच्या आतनच. दत्ता भाऊ चहा कशा पायी फेकला. हाय का आता बघ कसं आहे ती. एवढं हट्टी असतं का ग कुणी रेणुके. हा एखादा देतोय आता प्रेमानं चहा तर एक घोट प्यायला काय बिघडतंय म्हणते मी. हा नक्षत्रा, तू न गा काळजी करू पर. अगं त्या रेखाचा आणि त्याचं फाटल्यापासून ह्यो असा भ्रमिष्ठासारखाच वागतोय बघ. पुन्हा कुणावर विश्वास नाही बाई त्याचा. तू नको हा मनाला लावून घेऊ. तुझा यात काय बी दोष नाही बघ. आता दोष नाही कसा म्हणते ग. दोष नाही कसा. आता तो चहा घ्यायला तयार नाही तर ही बाया म्हणाल की नाही दत्ता साहेब घ्या थोडा चहा प्या. पर नाही, पोरगी काही बोलायची नाही. पण मी काय बोलणार. कसं म्हणजे. अगं मी आता म्हणतो हक्कानं सांगायचं दत्ता साहेब चहा प्या. तू तर आता आई साहेबांच्या मर्जीतली की नाही. अगं मग त्याला ऐकावंच लागतंय तुझं. हा ते बी हायच म्हणा. नक्षत्रा बाई आता तूच मला सांग, हे असं वागणं बरं दिसतं का ग. हा आता आई साहेब उद्या दौऱ्यावर गेल्या. हा काय उपाशी राहणार आहे वय. हा थोडा ऍडजस्ट नको का करायला.
अहो पण ते ऐकतच नाहीत. मग लाव तुझं ऐकाया. हे बघ बाई, आमच्यावर तर आता त्याचा काडीचा विश्वास नाही, तर तुझ्यावर बसू शकतो. हा, सुरुवातीला थोडीशी फुरफुर करेल तो, पण तू बी तुझ्या जागेवर घट्ट उभी राहा. तो वांगाळ वागल तर तू त्याला समजून घ्यायचं, त्याची काळजी करायची. हं? एक कण भी माग हटायचं नाही. हं. तुला सांगते, आई साहेब सारख्या म्हणत असतात, माझा दत्ता माणसात आला पाहिजे, माझा दत्ता माणसात आला पाहिजे. पण कसं? आता तुझ्याशिवाय कुणी हाय वय त्याला सुधरवणार? हं? नक्षत्रा, करशील ना तेवढी मदत? हं? करेन की ताई, माझ्याकडून मी शक्य होईल तितकं प्रयत्न करेन. चल, लाग आता कामाला दत्ता भाऊला सुधरवण्याच्या. हा, अहो पण आता ते खातायत तर नाश्ता नाही करणार. ते बी हायच म्हणा. अगं पण दुपारचं जेवण करू शकतोच किती हो. तू बनवशील की त्याच्यासाठी? बनवशील ना ग? जा जा, तयारीला लाग जा. थांब, हे घेऊन जा की. कलाताई, मुर्गी बाटलीत उतरली की आता तू फक्त सुरुवात आहे रेणुके. आगे आगे देखो होता है क्या. कलाताई बरोबर म्हणताय, आता साहेबांना माणसात आणायला हवं. मी दरवेळी माझी पाठराखण केली, माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्यासाठी मी इतकं साधं तर करूच शकते. बाबाला नाही सुधरवू शकले, दत्ता साहेब ते माझं ऐकतील असं वाटतंय. मी करीन प्रयत्न त्यांना सुधरवायचा. मायला हे बेन कधी येळेवर येईल असं झालं नाही. ये गाण्या, अरे तुझा चहा तरी दे. येळे देतो साहेब, देतो साहेब. हे घ्या फक्त 100, बाकीचे पैसे दे. चल साहेब, धंदाच नाही झाला, कुठून देणार आहे? एकतर काल त्या बेवड्यांनी पण सगळी गडबड केली. त्याने नाही, तू काशी केली ती? कोणी सांगितलं होतं रे मध्ये मध्ये करायला? त्याचा फोटो घेऊन पळाला नसता ना तर अजून धंदा झाला असता. साहेब, आजचे दिवस समजून घ्या ना. काय समजून घ्या रडगाणं गाता रे. आमच्या मयूर साहेबांनी समजून घेतलंय ना म्हणून जगताय. नाही येऊ दे त्यांना, कंप्लेंटच करतो तुमची. अहो साहेब, कशाला पोटावर पाय देताय हो? आज चांगला धंदा करतो आणि उद्या तुमचे पैसे देतो. मग काल काय भूत संचारला होता का अंगात? अहो, काल बी नसती गडबड झाली, सगळा धिंगाणा घातला ना बाबाने. बाबा, तू काय कोणाला बी उचलून नातं जोडायला लागलाय होय? तो बाबा आहे काय तुझा? नाही नाही, तो कुठे माझा बाबा. मग आता बाबा कसं म्हणला? ते आपण म्हणतो ना, भाई भाऊ बाबा रे, ते तसंच म्हणालो मी. हो साहेब, तुम्हाला सांगतो, तो तुम्हाला येडा बनवत होता. काय फोटो बिटो नव्हता, कागद होता नुसता तो. आयला हे पेताड मंडळ इथंच आहे. मी येतो हा, मला ते फुलं विकायचे. हा, आजचे पैसे तुम्हाला देतो उद्या. चला. ए! तू अजून इथंच तडमडतो होय? चल निघ. चहा मिळेल का थोडा? तुला ते पण पाहिजे होय? घे घे, तू पण मारून घे. एकदा माझ्याकडे खूप पैसे आले ना का मग येशील हात जोडून. एकदा मला माझी पोरगी भेटू दे रे, माझं लाडकं कुकरू.
पैशाचा नुसता पाऊस पडेल. त्या साला मुलानं तो फोटो चोरला म्हणून, नाहीतर अक्षय हा वस्तीतलाच पोरगा आहे तो. आणि तो फोटो बिटो काय नव्हता, कागद होता, माहितीये ना मला. तुझा कोण बोललं? अक्षयच बोलला. अरे तू नशेत होतास म्हणून तुला नसेल समजलं. आता तू चहा पी आणि निघ इथून. तो मोरे साहेब आले ना तर चांगला बुकलतील तुला. अरे ते सगळं नंतर बघू रे. मला ते सांग, हा पोरगा तुला भेटला कुठं? ए उगा सकाळ सकाळ डोकं खाऊ नको. ए बाबा, माझ्याकडे जास्त पैसे आले ना की तुला चहा पाहिजे बोललो ना, सांग ना मला. तू काय मला लाच देतो काय? अरे लाच नाही, पण तो मुलगा करतो काय? यो आणि त्याची आवशी तर रस्त्यावर कुठेतरी फिलोबिला इकतेत. ती दोघंच राहतात का? त्यांच्यावर एक मुलगी पण आहे. नाही ती पोर मग आयला त्याच्या. मी काही ते पिक्चरची स्टोरी सांगायला होय. ए गण्या, अरे चहा शिजवतो का मटण? हा होय साहेब, झालं झालं झालं. चहा प्यायचा आणि निघायचं इथून. इथं तिथं हिंडत नाही राहायचं. साहेब यायच्या अगोदर निघ इथून, नाही तर आमचा साहेब लय डेंजर आहे. यायला हात सगळे येत नाही वाटतं. हो साहेब, चहा. ठेव लिहून खात्यात. हो दादा, तो हवालदार सांगत होता तो मुलगा राहतो कुठे? अहो इथंच पुढं दत्त मंदिर शेजारी. आताच तो पोरगा येऊन गेला की. ते मंदिर आहे कुठे? इथून सरळ गेला की डाव्या अंगाला. या वाट्याने जायचं का? बरोबर. बर. आई आई अक्षय, काय झालं? आई, बाबाला कळालंय आपण कुठे राहतोय ते. तो टपरीवाला आहे ना, त्याने आपला पत्ता सांगितला. आई, बाबा इथे येतोय. अरे माझ्या कर्मा, काय काय तू जा जा, कुलूप घेऊन ये पटकन जा. आणि अरे आणि काय ते सांगते बाबा, जा लवकर. 100 राक्षस मरतील पण हा माणूस मरायचा नाही. त्याची सावली सुद्धा मी माझ्या नक्षेवर पडू द्यायची नाही. याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. काय करायचं आता, कसं करू? आई, हे घे कुलूप. लाव लवकर. पण जायचं कुठे? अरे बाबा ती सांगते, तू आधी लाव लवकर. राक्षसानं नक्षेला बघितलं तर तिच्या मागे हात धुवून लागल्याशिवाय राहणार नाही. नाही नाही, काही झालं तरी माझ्या नक्षेपर्यंत हा पोचता कामा नये. ऐक, रात्रीपर्यंत बाहेरच कुठंतरी थांबू. तसंही तो राक्षस इथंच कुठंतरी गिरट्या मारत बसला असेल. चल ना, झालं का लावून? चल. उम्या, हा? गावातल्या चौका चौकात आपलं बॅनर लागलं पाहिजेत. जिथं जागा दिसल तिथं बॅनर लावायचं. वय लोक जिथं कुठं बी जात्याल त्यासनी फक्त आपलाच उमेदवार दिसला पाहिजे. होय भाऊ. शंकर्या, हा, बॅनर कवाशाला येणार आहेत? छोटे पोस्टर रेडी आहेत, मोठे बॅनर उद्या सकाळच्याला भेटून जातील. छोटे पोस्टर घेऊन लगेच कामाला लागायचं. आणि उद्या सकाळच्याला शंकराकडनं मोठं बॅनर घेऊन लावून टाकायचं. आलं ना उद्याला? होय, चालतंय की. येतो दत्ता भाऊ. या. दत्ता साहेब, भाजी आणायला जाते. मग मी काय करू? मी येऊ पिशव्या धराया? हो नाही, मी आणते की, पण भाजी कुठली आणायची ते विचारायचं होतं. कारलं चालतंय. आमच्या दत्ता भाऊंना कारलं लई आवडतं. कधी कधी कच्चं बी खात्यात.
चालेल, त्याचीच भाजी करते आज. ए दरवेळेस तेच तेच सांगायचं का तुला? दत्ता त्याच्या आईच्या हातचं सोडलं तर बाकी कोणाच्या हातचं खात नाही. उगाच तेच तेच सांगायला लागते सारखं. साहेब, घरच्या सगळ्यांसाठी बनवणार आहे, तुमच्या एकट्यासाठी नाही. बाकीच्यांसोबत तुमचं बी जेवण बनवी. आता ते खायचं की नाही ते तुमचं तुम्ही ठरवा. शंकर्या तिला सांगून ठेवा, उगाच मध्ये मध्ये करायचं नाही, नाहीतर जीव घेईन. शांत व्हा भाऊ, शांत व्हा. आई साहेबांनी सरपंच पदासाठी उभं केलंय म्हणून गप राहिले. तवापासूनच चाल बदलली आहे तिची. आत्ता बी बघितलं ना व कशी ठुमकत ठुमकत गेली या. भाऊ मागाशी 8 मंदी सांगत होतो मी तिला की बाई न ग दत्ता भाऊच्या नादी लागूस, डोसक फिरलं नव लई महागात पडल. पण नाही, ही बया माझं ऐकते भय, तोंडवर करून मला बोलते कशी. दत्ता भाऊंना माझ्यावर लई विश्वास आहे, माझं बरोबर ऐक तिला. उगा काय पण नका बोलू. असं विश्वास नसेल माझ्यावर तर हिला विचार. होय होय अहो होय दत्ता भाऊ, लई उच्च दर्जाची हिंमत वाढली आहे तिची, काही विचार नका. अहो आम्हाला म्हणले आत येऊन की आज मी दत्ता भाऊसनी खायला घालणार म्हणजे घालणारच. आज कसं खात नाही तेच बघते. हाय का नाही कला ताई? असं म्हणाली आणि पिशवी घेऊन निघाली की थेट बाहेर. हो रेणुकाताई, पुढ्या सोडून झाल्या असतील तर जरा गप्प राहता का? नक्षत्र एवढं समज बोलण्याची हिंमतच करणार नाही. ए तू घबरा, मध्ये बोलायची काही गरज नाही. नग तिथं नाक खुपसू नको. नाक खूप साया म्या काय तुमच्या शेंबडेवाडीतला आहे वय? ए माझ्या माहेरच्यांना मध्ये घ्यायचं नाही हा. गप बसा, दोघं बी गप बसा. मच्छी बाजार आहे भया, काय म्हणताय? अरे इथं चाललंय काय, तुमचं चाललंय काय येडे? हे बघ दत्ता भाऊ, मला माहितीये तुझा काही आमच्यावर विश्वास नाही, पण एक ध्यानात ठेव, माणसाचं हृदय जिंकायचं असेल तर हृदयाकडे जाणारा रस्ता हा पोटातूनच जातो. बघ बाबा, उद्या चांगलं चुंगलं खायला घालून तुझ्यावर ताबा मिळवला नाही म्हणजे मिळवलं. ओ कलाताई, कशापायी बदनामी करते तिची? कसं आहे शंकर्या, जे दिसतंय ते बोलतोय म्या, बाकी दत्ता भाऊ ठरवतील काय ते. हो, तुम्ही काय थांबलं इथं? इंजिन गेलं की डब्याने पे जायचं असतं. उगा कान भरायचे काम करतात. नाही शंकर्या, त्या दत्तावर त्याची आई सोडली तर बाकी कुणी बी ताबा नाही मिळवू शकत. आणि हिला मिळवायचं आहे वय, आज तर हिला विचारूनच राहणार. अहो दत्ता भाऊ, तुम्हाला वाटतं का तिनं असं काही केलं असेल? ती आता तिलाच विचारणार आहे. बघतोच कसा ताबा मिळाला माझ्यावर. अहो भाऊ, दत्ता भाऊ, दत्ता भाऊ. नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार. दत्ता भाऊ, तसं काय नाहीये. कुठं त्या रेणुकाताईच्या गोष्टी ऐकते? हा, अहो ती कशापाई तुमच्यावर ताबा मिळवल? नुसतं विचारलं हो तिने. हा, नमस्कार ते, नमस्कार नमस्कार. नमस्कार. त्या आधी बोला, भाजी कुठली देऊ? सगळी ताजी भाजी आहे, घ्या. दादा कारलं कसं दिलं? अहो तुमच्याकडून पैसे घेणार नाही मी. बोला किती देऊ? 1 किलो कारलं द्या. किती झाले? नको 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 ताई, नको, राहू दे, राहू दे. तुमच्याकडून काय पैसे घ्यायचे? नको नको, राहू दे. अहो घ्या हो. कोण रे बॉडी बिल्डर? माईला हे कशाला आलं इथं? हाय पण कोण यो? हो योच आहे त्यो दत्ता. दत्ता? कोण आहेस कोण तू? दत्ता भाऊ,
सम्या तुझ्या संग बोलतोय. आता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, माझ्यावर वशीकरण करायचं नाही. आणि आपल्या आवडीनिवडीत तुझा काय एक संबंध नाही. आणि टोमणेबाजी आपण अजिबात खपवून घेणार नाही. मोऱ्यांचा पोरगा दिसतोय. दत्ता भाऊ, तो मोऱ्याचा माणूस इथं कशा पायी आलाय? बबन, बबन पळीत ना. थांब. दत्ता एकदा सांगल, परत सांगायची वेळ येऊन देऊ नकस. राम राम दत्ता भाऊ. नवीन दिसतोय. होय. हे पोरग तुझ्या संकट होतं का? होय. का? त्याचं काय दत्ता भाऊ, इथं जरा धंदा करायचा होता मला. आपल्याला इथली जास्तीची माहिती नाही. म्हटलं हा मोरे साहेबांचा पोरगा घेऊन यावं म्हणलं बरोबर इथं. इथं धंदा करायचा असेल तर अदुगर आई साहेबांची परवानगी घ्यायला लागते. हो की, त्यात काय एवढं. कसला धंदा? देशी दारूचा गुत्त्याचा. इथं गावात नाही, इशीवर टाकायचा. होय, सकाळ सकाळ का लावून आलं का काय? कोणाशी बोलतोय? दत्ता भाऊशी बोलतोय. ऐका, हे बघा गावात देशीचा गुत्ता टाकायचं बोलतोय आणि विचारतोय कोणाला? दत्ता भाऊच विचारायला आहे. दत्ता भाऊ, तुमचा कट सांगा, तुम्हाला पाहिजे तेवढं देतो म्या. मला ऐकत घेतो. हो भाऊ, इथं दारूचा अड्डा बिड्डा चालायचा नाही. इथं आमच्या घरातले पुरुष मंडळीला न त्या सवय लावायच्या नाहीत. दारूचा गुत्ता येशीवर जरी लागला तर दुसऱ्या घटकेला तुझं थडकं तिथं लागलं. ध्यानात ठेवायचं. दत्ता भाऊ, असं का करतायसा? नीट खोला जाऊन विचार करा म्हणजे समजून. अहो, गावात एक दारूचा गुत्ता निघाला तर फायदाच होईल गावकऱ्यांचा. रोजगार मिळेल समध्याना. हो, आम्ही आमच्या दत्ताभाऊच्या कृपेने रोजचं 2 घास सुखानं खातो या. आणि तुमच्या अशा रोजगाराची आम्हाला गरज बी नाही. कळलंय ना व? का अजून दुसऱ्या भाषेत सांगायचं तुला? हो दत्ता भाऊ, असं करू नका. अहो, लय मुश्किलीनं पैसा उभा करतो या. हो, एका पुरीनं मला चुना लावलं या. माझं समज पैसे घेऊन पळाली ती. नाहीतर हे करायची वेळ चाल नसती माझ्यावर. दुसऱ्याच्या रक्ताचं पाणी करण्यापेक्षा स्वतःचा घाम गाळून पैसे कमव. माझ्या संग समजा गाव साथ देईल. होय होय. आणि तर दारूचा गुत्ता टाकायचा इच्छार बी करू नगस. दत्ता भाऊ, अहो एकदा विचार तर करून बघा. ताई, तुम्ही काय ग? एवढा घाम का फुटलाय तुला? आणि एवढा भडका कसला उडालाय? काय जाळलं तू? हो, ते रद्दीचे कागद पडले होते ना, तेच जाळले.
असं आहे व्हय. नक्की रद्दीचेच कागद आहेत ना व? का दुसरं काही आहे? नाही नाही रद्दीचेच कागद होते त्या पाहिलं की मी आता तुमचं कसं खोटं बोलणार. खोटा म्या कुठं म्हंटल तू खोटं बोलतीयस म्हणून? हा? चेहरा पांढरा फटक पडलाय ना व तुझा, म्हणून विचारलं. काहीतरी गडबड दिसतीये मला. खरं खरं सांग बरं नक्षत्रे, काय करत होतीस? काय चाललंय? हा? अहो खरंच काही नाही ताई. तुला सांगू का एक नक्षत्रा, ते तू सरपंच पदाला उभं राहिलीस ना व, तेव्हापासून तुझ्यात असे काहीतरी बारीक बारीक बदल होत आहेत बघ. म्हणजे जेव्हा बघू तेव्हा असं भांबावलेली, अशी घाबरलेली, अशी 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 भैसटलेवानी करतेस बघ तू. अहो तसलं काही बी नाहीये ताई. म्हणजे तुम्ही समजे असले तर मी कशाला उगा घाबरू. मी आलेच हा. मला बघून बिथरली तर आहेस, आणि त्याच कारण या कागदांमध्ये आहे. ते काय आहे एकदा कळलं, तुझी राख रांगोळी कराया या कलाला येळ लागणार नाही. बबन शेठ. हॅलो, हा बोला बबन शेठ, काय म्हणताय? अहो मोरे साहेब कुठे आहे ती? अहो त्यांचा फोनच लागत नाही राव. अहो ते कोल्हापुरात आहेत. बोला की काय काम होतं? दत्तावाडीला गेलतो, तिकडे ते दत्ता का कोण हाय, ते म्हणलं इथं दारूचा गुत्ता लावायचा नाही. असं का? बघा तर, अहो त्याला समजावून सांगितलं, म्हणलं गावातील लोकांना रोजगार भेटेल, ऐकायला तयारच नाही. मोरे साहेबांना सांगा, तुमचं तुम्ही बघा, बबनचं काम झालं, मोरे साहेबांना तेवढं सांगा. हा हा ठीक आहे, सांगतो. काय दत्ता भाऊ बी तिकडून चांगली कमाई झाली असती तर जाऊ दे, आधी या भारती आणि अक्षयाचं काम उरकून घेऊ. आधी भारती, हे अक्षया, दारुगड, ए अरे उघडा की दार. कुलूप हा याला गेले कुठे हे मायलेक? गाव सोडून पळून गेले की काय? मोरे साहेबांना फोन करायला पाहिजे. खरंच मोरे साहेबांचा फोन लागे ना. आता ह्या अक्षय आणि भारतीला हुडकायचं कुठं? मी नाही राहू शकत आता इथे. ते राहणं खूप धोक्याचं झालंय. काय चाललंय काहीच कळत नाहीये. आधी बाबाचं येणं, आता बबनचं येणं. का होतंय हे सगळं? दत्तगुरु, दत्तगुरु, हे सगळं अचानक का घडतंय? ज्या लोकांपासून मी इतके दिवस पळत होते, आज तीच लोक माझ्या समोर येत आहेत. कसली परीक्षा घेतायत तुम्ही दत्तगुरु? माझ्यात ताकद नाहीये पुन्हा मागच्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायची. निवडणुकीसाठी उभं राहणं खूप धोक्याचं आहे दत्तगुरु. तुम्हीच मला यातून बाहेर काढा. नक्षे, नक्षे, इथं वय कुठं कुठं शोधलं तुला? नक्षे चहा दे ना, मी बाहेर आहे. अहो शंकर दादा, हा काय झालं? अगं बोल की. अहो
दादा, तुम्ही सकाळी ज्या पोराच्या मागे गेला होता तो भेटला का तुम्हाला? भेटला म्हणजे चांगल्या मुसक्या आवडल्या आणि दत्ता भाऊ समोर उभा केलाय. आता बसलाय दत्ता भाऊंसमोर हात जोडून, खातोय मारपट्ट्याचा. काही बोलला का तो? कशाबद्दल? कसं सांगू तुम्हाला काय झालं? दादा, एक विनंती आहे. तुम्ही दत्ता साहेबांना सांगा ना त्या पोराला सोडून द्या म्हणून. सोडून? काय येडबीड लागलाय काय? काय पण काय बोलते? सोडून द्या म्हण. तू त्याच बघ, त्या पोराचं काय करायचं ते आम्ही बघतो. हा शंकर दादा, हे या इकडं. अगं नक्षे, या. काय काय झालं? ऐका, त्या पोराला सोडून देणंच भल्याच आहे. का? तो पोरगा मला ओळखतो आणि त्याने माझा चेहरा पण पाहिलाय आणि त्याच्यासोबतचा तो माणूस तो बबन आहे. कोण बबन? त्याच्या दारूच्या अड्ड्यावर मी एकदा नाचले होते. अरे देवा, हे वाढीव प्रकरण झालं की. हो दादा, म्हणून मी सांगते, त्या पोराने तोंड उघडायच्या आधी त्याला सोडून द्यायला सांगा दत्ता साहेबांना, नाहीतर होतच नव्हतं व्हायचं. मला वेगळीच भीती वाटते. जसा तो बबनीतपर्यंत पोचला तो मोरे पण येणार. आणि तो यायच्या आधी मला इथून निघायला हवं. नाही नाही, तू थांब, मी बघतो काय करायचं ते. हो दादा, माझं धाडसच होत नाहीये या गावात थांबायचा. सगळीकडे माझे पोस्टर लागले आहेत, म्हणून मी सांगत होते मला नाही उभं राहायचंय. कुणीच ऐकलं नाही माझं. हे घडून गेलं त्याला आपण काय बी करू शकत नाही, पण पुढे येणारी अडचण तर थांबू शकतो. मी सांगतो दत्ता भाऊंना त्या पोराला सोडून द्या. हा, आलोच मी. शंकर दादा, जर काही झालं नाही तर मी निघून जाईन या वाड्यातून. अगं कशाबाई आतापासून डोक्यात भरून घेते? मी म्हणलं ना, करतो काहीतरी. आलोच मी दत्ता भाऊंशी बोलून. दत्तगुरु, पाठराखण करा. या संकटातून वाचवा मला दत्तगुरु. बोल, कुणी आणला त्याला इथं? तिथं गुत्ता टाकायचं डोकं कुणाच आहे? दत्ताला जास्त प्रश्न विचारायला आवडत नाही. दत्ता भाऊ नाही. बोलतो का आता? दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, मला मारू नका, मला मारू नका. माझी काय बी चूक नाही, मला जाऊ द्या. बोल मग, बोल, कुणी पाठवलाय जागा दाखवाया? बोल. बोलतो का? नाही 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 दत्ता भाऊ, नाही उचकडणार याचं थोबाड. एवढा मार खातोय तरी बी काही बोलना. जाऊ दे. शंकर्या, आज याला सोडला तर उद्या इथंच येऊन घाण करायचा विचार कर. गावात साधं पानबीडचं दुकान नाही टाकून दिलं आणि यो दारूचा गुत्ता टाकायचा विचार करतो. बोल. बोल, कुणी जागा दाखवाय सांगितलं? बोलतो का? दत्ता भाऊ, ह्याची जबाबदारी माझ्यावर सोडा. मी करतो ह्याचा बंदोबस्त. परत या वाट्याला कसा फिरकतो तेच बघतो. नाही शंकर्या, जवळ येऊ त्या माणसाचं नाव सांगत नाही ना, तवर याला सोडणार नाही. बोलतो का? सोडावं लागेल दत्ता भाऊ. मोरे साहेबांचा हुकूमच आहे तसा. तुम्ही किती बी आपटा तरी पण इशीवर दारूचा गुत्ता उभा राहणार म्हणजे उभा राहणारच. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, आज एकच हात गळ्यात, उद्या दोन्ही तांगड्या बी गळ्यात बांधीन घंटप्रमाणे. तुझ्या बी आणि त्या मोरेच्या बी.
हाणामारी तर बाहेर चाललीये, पण या नक्षत्राला कशा पायी फेफर भरलंय? तुला जर जीव प्यारा असेल ना तर त्या मोरेला जाऊन सांगायचं. पुन्हा जर या गावाच्या इश्यू जरी दिसला ना तर इतकं तुकडं करीन की पोत घेऊन गोळा करायला यायला लागल. चल निघ निघ म्हटलं निघ. अरे तू काय इथे थांबलेस? निघ, नाही तर दत्ताभाऊ तुझ्या डोळं बाहेर काढतील. निघ. हे लोक इथून तर गेले, पण गावात बाकी ठिकाणी लागलेले पोस्टर बघितले तर नाही, सगळीच वाट लागेल. इथून निघायला हवं मला. पायाला काय भिंगरी लावली का काय हिनं? इथं काय थांबते, आत काय पळते? शंकर्या, त्या मोरेचा बंदोबस्त करायला पाहिजे. मागल्या वेळेचं फटकं विसरलेला दिसतोय तो. दत्ताभाऊ, बैलाची शिंग जास्त वाढली की नाही की ती टोचायच्या आधीच छाटली पाहिजे. दत्ताभाऊ, तुम्ही म्हणत असाल तर आताच्या आता जाऊ त्या मोरीची हाडच खिळखिळी करूया. आत्ता ती येळ नाही शंकर्या. नक्षत्राला घेऊन लोकांच्या घरातनं फिरवायचंय. जा, तिला तयार व्हायला सांग. चालतंय की